तर आज मी तुमच्यासाठी आलोय मॅकव्हील्समध्ये। मॅकव्हील्स हा डीलरशिप पडतो खारघरमध्ये। जर कलेक्शनचा बोलायला झाला ना तर आजच्या व्हिडिओ में तुम्हाला 3च्या आत नाही तर मी 12 गाड्या तरी आहेत सर, 12-13 गाड्या दाखवणार आहे। सर्वात पहिले हे कलेक्शन बघा आमचा, हे तर फक्त सॅम्पल पीस आहे, अजून तुम्हाला दुसरा मी कलेक्शन दाखवणार आहे। पण सर्वात पहिले इंट्रोड्यूस करूया परवेश भाऊंना। परवेश भाई कैसे हो? परवेश भाऊ, सर्वात पहिले मी सांगा आजच्या व्हिडिओमध्ये काय काय कलेक्शन असणार आहे तर लोक एवढा इंटरेस्ट मध्ये पण व्हिडिओ बघतील। आपल्याकडे तर लो बजेट मध्ये लोकांना सीएनजी पाहिजे तर सीएनजी पण आहे, वॅगनर वगैरे आहे, 4-5 गाड्या वॅगनर मध्ये आहे, परफेक्ट सीएनजी आहे, ओके, क्विड सीएनजी मध्ये आहे, हे सगळ्या गाड्या आहे। बाकी सेडान पाहिजे सेडान आहे, 8-10 सेडान आहे, 7 सीटर पाहिजे तर 3-4 सेडान 7 सीटर आहे। ओके, म्हणजे जसा ज्यांचा रिक्वायरमेंट सर्व रिक्वायरमेंट आज फुलफिल होणार आहे। सर सर्वात पहिले ही डिझायर, ही 2013 ची पेट्रोल गाडी आहे, डिझायर VX आहे, ओके, सेकंड ओनर गाडी आहे। गाडी तुम्हाला फायनल येईल नॉन नेगोशिएबल 3 लाखाला। सर एक अजून डिझायर, ही 2015 ची ZDI प्लस डिझेल गाडी आहे आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, परफेक्ट, तुम्हाला येईल 5.5 लाखाला। सर फोक्सवॅगन जर्मन लवर साठी अमेओ, वॉक्सवॅगन एमेओ 2017 ची हायलाईन गाडी, सिंगल ओनर पेट्रोल गाडी आहे, ही तुम्हाला फायनल येईल 4 लाखाला। सर सियास काय डील देणार आहोत? सियास 2015 ची गाडी आहे आणि डिझेल गाडी आहे, ZDI प्लस मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी चालली आहे 84,000 काहीतरी चाललेली आहे आणि गाडी तुम्हाला जे फायनल रेट आहे ही येईल 4,75,000। सर मोबिलिओ काय रेट मध्ये देणार आहोत? मोबिलिओ 2015 ची 7 सीटर पेट्रोल गाडी आहे, परफेक्ट, तर ही गाडी तुम्हाला फायनल येईल 395 ला। तुम्ही घेऊन सीएनजी कन्वर्ट केले तर तुम्हाला खूप चांगला आहे, बरोबर, कारण मायलेज मध्ये। आणि सर पर्सनली मोबिलिओ वापरतात तर सर ओके, पण सर तुमचा एक्सपिरियन्स कसा मोबिलिओ म्हणजे मेंटेनन्स मध्ये? आज माझा एक्सपिरियन्स सोडून द्या, कारण मी तर विकतो गाड्या, बरोबर, पण आज एवढ्या गाड्या पण विकल्या ना तर होंडा एक असा ब्रँड आहे ना की कस्टमरला जास्त त्रास नाही देत। ओके, म्हणजे मेंटेनन्स रिगार्डिंग एकदम हॅसल फ्री, मेंटेनन्स, ॲव्हरेज चांगला आणि गाडी दिसायला पण चांगली, परफेक्ट। सो होंडा सिटी पेट्रोल, बरोबर, होंडा सिटी पेट्रोल 2011 ची सिंगल ओनर गाडी SMT आणि ही फायनल येईल 2.5 लाखाला। होंडा अमेज 2000 ही 14 ची गाडी आहे आणि पेट्रोल गाडी आहे, सेकंड ओनर, परफेक्ट, तुम्हाला फायनल येईल 275 ला। आमचा फक्त एवढा स्टॉक नाही, तिकडे फोकस करू शकता आमच्याकडे। मतलब आम्ही फक्त हे सॅम्पल पीस आहे, ह्याच्याने अजून तुम्हाला 2x स्टॉक्स मी तुम्हाला जास्त दाखवणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। सर मोबिलिओ ही बी दाखवायची आहे का तुमची डिझेल? सर काय डील आहे सांगा? ही 2015 ची गाडी आहे, टॉप मॉडेल डिझेल मध्ये, बरोबर, ॲव्हरेज 20-25 चा ॲव्हरेज आहे, गाडी सेकंड ओनर आहे आणि V मॉडेल आहे। तर गाडी फायनल किंमत आहे जी आहे 4,95,000। 4,95,000 मध्ये तुम्हाला भेटणार आहे। अजून काय पाहिजे? आता तिकडे सीटर, ओके, आता तिकडे फोकस करू शकता। जर तुमचा बजेट लो बजेट मध्ये आहे ना, स्टार्टिंग प्राइस आजच्या व्हिडिओमध्ये आमच्याकडे 75,000 मध्ये बी गाडी आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, पूर्ण व्हिडिओ तुमच्याच कामाची आहे। आता आम्ही तुम्हाला आमचा ह्युंडाईचा लॉट दाखवणार आहोत। स्टार्ट करतो आपण i10 ची 8408। सर काय डील आहे i10? ही ग्रँड i10 आहे आणि ॲस्टा टॉप मॉडेल पेट्रोल आहे, बरोबर, सिंगल ओनर गाडी आहे, इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे। गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे 4 लाख। सर एक अजून i10, ही 2018 ची गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे आणि पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन, करेक्ट, ही येईल तुम्हाला 4,15,000 सर फोक्सवॅगन पोलो काय डील देणार आहोत? फोक्सवॅगन पोलो हायलाईन टॉप मॉडेल, पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन प्लस CNG, बरोबर, तर ही गाडी तुम्हाला फायनल येईल 385 ला। सर होंडा मध्ये काय ऑप्शन देणार, काय डील आहे? होंडा ही WRV डिझेल मध्ये गाडी आहे आणि सिंगल ओनर गाडी, फक्त जेन्युइन 60,000 चाललेली गाडी आहे, 5 टायर ब्रँड न्यू, बॅटरी नवीन आणि गाडीमध्ये काय काम वगैरे नाही, सनरूफ वगैरे सगळं आहे गाडी, बरोबर। ही तुम्हाला फायनल येईल 6,85,000। 6,85,000 मध्ये होंडाचा ऑप्शन घेऊन जाऊ शकता। सर टोयोटा काय डील देणार आहोत? कोरोला ऑल्टिस 2019 ची गाडी, परफेक्ट, सिंगल ओनर, 40,000 चाललेली, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स, बॅटरी नवीन, 5ही टायर नवीन, बरोबर, सर्व्हिस रेकॉर्ड टोयोटा मध्ये आहे। गाडीची फायनल किंमत नॉन निगोशिएबल 6,95,000। सर एक अजून स्कोडा मध्ये ऑप्शन काय डील देणार आहोत? स्कोडा सुपर्ब डिझेल मध्ये, परफेक्ट, मॅन्युअल ट्रान्समिशन, सॉरी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन विथ सनरूफ आणि गाडी क्लीन, सिंगल ओनर, फायनल किंमत आहे 6,50,000। सर पुढे जायच्यापेक्षा पहिले हे जरा स्टॉक आपण जे दाखवलंय लो बजेट मध्ये, जर कोणाचा सिबिल स्कोर 700+ आहे आणि डॉक्युमेंट आपल्या महाराष्ट्राचे आहेत तर तरी बी 50 डाऊन पेमेंट होऊन जाईल, आरामात होऊन जाईल। आणि ह्या सर्व गाड्यांवर, या सगळ्या गाड्यांवर तुम्ही धरून चला 50 पण लाख रुपये पण होऊ शकतो, कारण पेपरवर डिपेंड करतो। ओके ठीक आहे। सर ह्युंडाई वर्ना 2017 ची सिंगल ओनर टॉप मॉडेल मॅन्युअल पेट्रोल गाडी आहे, ओके, ही फायनल किंमत तुम्हाला येईल 6,35,000। जर कोणाला CNG मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कडक गाडी आहे, ॲव्हरेज बी वाढेल तुमचा। तुम्हाला ही CNG पेक्षा कन्वर्ट करण्यापेक्षा तुम्ही ते सुपर्ब घेऊ शकता, डिझेल मध्ये आरामात 12-13 चा ॲव्हरेज आहे। आणि हिला तरी बी किती ॲव्हरेज आहे वर्नाला? ही तुम्हाला लोकलला 10 देणार, लॉंग रनिंगला 13-14। ओके ठीक आहे। फॉर्च्युनर 2014 ची गाडी, डिझेल गाडी आहे, मॅन्युअल ट्रान्समिशन, 4x2,
गाडी क्लीन 1,07,000 चाललेली गाडी आहे. Okay. गाडी तुम्हाला फायनल येईल 11,95,000, 11,95,000. आता इकडे फोकस करू शकता. आमचा आता लो बजेटचा इकडे लॉट आहे, त्यामध्ये तुम्हाला मी वॅगनार, आमच्याकडे भरपूर स्टॉक आहे. त्यामध्ये लो बजेटमध्ये 75,000 मध्ये बी गाडी आहे. पण सर्वात पहिले ती लास्टमध्ये आम्ही दाखवणार आहे 75,000 मध्ये कोणती गाडी आहे. पण सर्वात पहिले वॅगनारचा ऑप्शन बघा. वॅगनार आम्ही तुम्हाला एवढे ऑप्शन आणण्याचा पाठचा रिझन असं आहे की तुम्हाला कोणत्या कलरची रिगार्डिंग टेन्शन नको. सर्व कलरमध्ये गाडी आहे. कलर आहे, सीएनजी पाहिजे, ऑटोमॅटिक पाहिजे, सगळं ऑप्शन आहे. तुम्ही येऊन बघू शकता गाड्या. सर्वात पहिले 16ची गाडी आहे. टॉप मॉडेल VX आहे, AMT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि सीएनजी पण आहे गाडी. बरोबर. तर ही गाडी तुम्हाला 3,25,000 येईल. 3,25,000 मध्ये तुम्हाला व्हाईट कलर भेटून जाणार आहे. सर आता ही कलर 2016ची गाडी आहे, कंपनी फिटेड सीएनजी मॅन्युअल ट्रान्समिशन. परफेक्ट. ही गाडी तुम्हाला फायनल येईल 3,10,000. 3,10,000 मध्ये तुम्हाला ह्या कलरची बी गाडी भेटणार आहे. सर आता ही ब्राऊन कलर 2014ची गाडी आहे, कंपनी सीएनजी सिंगल ओनर. ही फायनल येईल 2,70,000. 2,70,000 तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. सर आता ही वॅगनार ही 2013ची गाडी आहे, सिंगल ओनर, कंपनी सीएनजी. ओके. क्लीन कार. फायनल किंमत जी आहे 81,000 चाललेली गाडी आहे. फायनल किंमत 2.5 लाख. 2.5 लाखामध्ये तुम्हाला ही गाडी भेटून जाईल. आता टोयोटा लिवा 2011 सप्टेंबरची गाडी आहे, सेकंड ओनर, पेट्रोल, पॉवर स्टेरिंग, पॉवर विंडो, AC वगैरे सगळं आहे. Perfect. जे लोक स्विफ्ट मागतात एवढे, तर ही कन्सिडर करू शकता, कारण 11ची स्विफ्ट तुम्हाला 2 लाखाच्या वर येईल. बरोबर. ही तुम्हाला 1,75,000 येईल, ज्यामध्ये चारही पॉवर विंडो, पॉवर स्टेरिंग, AC आणि मेंटेनन्स कमी. सर सर्वात पहिला तर तुम्ही 4 जे वॅगनार सांगितलंय हो. हे तरी बी 30,000 डाऊन पेमेंट होऊन जाईल यांच्यावर. 30-50 पूर्ण पण होऊ सर्व- शकतो, पण 0 डाऊन पेमेंट तुम्ही नका धरू, कारण पेपर तुमचा एकदमच क्लिअर आहे. 800च्या वर सिबिल आहे, तर होईल लोन. 800च्या वर, 700च्या वर नाही, 800च्या वर. आणि जर 700च्या वर असला तर 30,000 to 50,000 धरून होऊन जाईल. चला ठीक आहे. ए स्टार 2012ची ऑटोमॅटिक गाडी आहे. ही फायनल तुम्हाला 1,70,000 येईल, प्युअर पेट्रोल. आता तुम्हाला आम्ही 75,000ची जी गाडी दाखवणार आहे, एकदम विंटेजमध्ये आहे ही. तर जर कोण गाडीचे शौकीन असाल तर ही परफेक्ट गाडी आहे. माझ्यापेक्षा जास्त परवेजभाई तुम्हाला सांगतील. परंतु का लोक ही गाडी घेऊ, तुम्हाला थोडं एक्सप्लेन करा. कारण ही कसं आहे ना, आता रेट्रो मध्ये आली आहे. तुमची 98चे नंतर जे गाड्या आलेल्या आहे ना, त्याला खूप डिमांड कमी आहे. बरोबर. तुम्हाला 50-60 ला भेटते. पण ही आणि ह्याच्या अगोदर जे डिंकी होती, ओके, डिंकी तुम्हाला 1.5-2 लाखाच्या खाली भेटणार नाही. बरोबर. आणि ही पण आज 1,00,000-1,15,000 असं मागतात. पण ही तुम्हाला फायनल मी घेतली होती स्वतःसाठी, पण टाइमच नाही भेटत चालू. बरोबर. तर 75,000 देऊन टाक. फायनल 75,000. चला ठीक आहे. सर तुम्ही गाडी तर चांगली दाखवली, लोकांना स्टॉक बी आपला आवडला असेल. पण मला आता हे सांगा, इकडं यायचं कसं, थोडं लोकांना एक्सप्लेन करा. नियरेस्ट स्टेशन कोणता? नियरेस्ट स्टेशन खारघर स्टेशन आहे. ओके. आपला पनवेलच्या इथे येतो. पनवेल इथून 15-20 मिनिटाचा रस्ता आहे. ओके. खारघर नवी मुंबईला आहे. आणि तुम्ही इथे आला तर पनवेल स्टेशनला उतरून तुम्ही कोणालाही प्रणाम हॉटेल विचारला, महाराष्ट्र लंच होम विचारला, तर हे लँडमार्क आहे. तुम्ही इथे येऊ शकता. तर जर कोणाला कोणती बी गाडी घ्यायची असेल ना, सरांना कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला लोनवरती गाडी घ्यायची असेल, सिबिल स्कोर 700+ आहे, कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला गाईड करतील. आणि जर फोन करून हे नका विचारू की माझा लोन किती होईल, कारण हे मला पण नाही माहिती तुमचा किती लोन होणार. बरोबर. तुम्ही या, गाडी बघा, डन करा, पेपर घेऊन या, किती लोन होईल तुम्हाला तेव्हा माहिती. करेक्ट. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा नाही आहे ना, तर अशा लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा ज्यांना